I'm not your baby girl. I'm gonna run my own world. Tell me what to do. Show some respect just like you should. I do it on my own. They tie me down just like a tie. Start a fake shit, erase it. You know I'm more than flesh and bone. Stop, you still get in my way. Hand out, stump, make my business not stay. Let your plan B, I did for the night race. In my head, pushing on, do what that shit say. Ain't got no time for the drama. Was it out like Rihanna? Feel my God, but never gonna tell me what's that. हे गाइस, वेलकम टू माय चॅनल. सो मी आज घेऊन आली आहे एक नवीन कोरा व्हिडिओ. सो हे आहे एक नो मेकअप ट्युटोरियल. सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे की हा सटल मेकअप कसा अचीव करायचा. हा तुम्ही डेली ऑफिससाठी, डेली कॉलेजसाठी किंवा कुठे आउटिंगला, नॉर्मल ओकेजनसाठी तुम्ही हा मेकअप लुक कॅरी करू शकता. सगळ्यात इझी आहे आणि सगळे प्रोडक्ट 500च्या अंडर आहेत. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझेशन. त्याच्यासाठी मी इथे सिंपल हायड्रेटिंग जेल क्रीम घेत आहे. सुपर्ब जेल आहे हे, सुपर्ब क्रीम फॉर्म्युलामध्ये आहे आणि जर तुमची ऑइली स्किन असेल ना तर हे मॉइश्चरायझर तुमच्यासाठी परफेक्ट आहे असं मी म्हणते. कारण हे तुमच्या स्किनवरती बिलकुल सुद्धा ग्रीझी वाटत नाही आणि पटकन तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि एक विदिन ग्लो देतं तुमच्या स्किनवरती. सो हे मॉइश्चरायझर मी छान मसाज करून घेते माझ्या स्किनमध्ये. नेक्स्ट आपली स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. ऑब्व्हियसली ही 499च्या ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन आहे. पंप पॅकेजिंगमध्ये येते. 50+++ सनस्क्रीन आहे ही. सो चांगलं प्रोटेक्शन देतं तुम्हाला आणि पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, तुम्हाला सनस्क्रीन लावणं प्रचंड इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या सनस्क्रीनचा बेस्ट पार्ट आहे की हे तुम्हाला कुठलीही व्हाईट कास्ट देत नाही. एक छान ग्लोईंग स्किन मिळते तुम्हाला ही अप्लाय केल्यावरती आणि ह्याच्यात सुद्धा खूप छान मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी आहे. सो तुमच्या स्किनला बिलकुल सुद्धा ऑइली किंवा चिपचिपा नाही बनवत. छान विदिन ग्लो देते तुमची स्किनला. जो सटल मेकअप लुक आपण आज क्रिएट केला आहे याच्यामध्ये आपली स्किन छान ग्लो दिसते. सो जेवढे ग्लोईंग वाले प्रोडक्ट्स आहेत ते सगळे मी आज इथे यूज करते. नेक्स्ट मी घेत आहे एक स्ट्रोक क्रीम. ही आहे NYBची स्ट्रोक क्रीम. माझा जो शेड आहे ह्याच्यात हा पिंक कलरमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथे ह्याचं जे स्ट्रोब आहे ते इतकं सुंदर आहे, इतकं सटल आहे. मार्केटमध्ये मी 2-3 स्ट्रोक क्रीम ट्राय केल्यात पण ही स्ट्रोक क्रीम मला सगळ्यात फेवरेट आहे. आणि बाय द वे खूप साऱ्या युट्यूबर्सनी मॅक सोबत ह्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. मी मॅकची अजून वापरलेली तर नाहीये बट सिरियसली ह्याचं टेक्स्चर मला प्रचंड आवडतं. तुमची जी स्किन आहे ती विदिन ग्लो करते हे लावल्यावरती आणि छान लुक येतो. तुम्ही बघू शकता की माझी जी स्किन आहे ती अशी छान शाईन करतेय. सो जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती मेकअप अप्लाय करताना तो तुमचा जो मेकअप आहे तो सुद्धा एकदम ग्लोईंग आणि नॅचरल वाटतो. याच्या नंतरची आपली जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन किंवा करेक्टर. सो मी इथे घेत आहे कफ्स अँड लॅशेसचं कलर करेक्ट पॉट. हे 290 रुपीजला तुम्हाला पर्पल किंवा अमेझॉनला मिळून जातं. ह्याच्यात माझा जो शेड आहे तो 08 आहे. माझ्या स्किन टोनसाठी परफेक्ट कलर आहे हा. मी जेव्हा हे यूज करते तेव्हा मला ना कुठल्या कन्सिलरची गरज लागते किंवा कुठल्याही करेक्टरची गरज मला लागत नाही. मी हेच ऍज अ कन्सिलर, ऍज अ करेक्टर किंवा ऍज अ फाउंडेशन म्हणून मी यूज करते. घेताना नेहमी हातावरती घेऊन ह्याला छान वॉर्म करा. सो ह्याचं जे टेक्स्चर आहे ते स्मूथ आणि सिल्की होतं. आणि जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत तिथे मी हे अप्लाय करून घेते. थोडंसं अंडर आईजला सुद्धा मी अप्लाय करून घेते. बाय द वे माझा शेड मी तुम्हाला जसं सांगितलं 08 आहे. सो मी मेबलिनमध्ये 220 नॅचरल बेज आहे. तुमच्या रेफरन्ससाठी जर तुम्ही माझ्या स्किन टोनच्या असाल तर तुम्ही हा 08 शेड जो आहे तो तुम्ही विकत घेऊ शकता. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला ही टिप दिलेली आहे इथे. आणि याच्यानंतर तुम्ही बघताय मी पूर्ण माझ्या स्किनवरती हे इव्हनली स्प्रेड करून घेते. आणि कफ्स अँड लॅशेसने खूप सारे शेड्स ह्याच्यात लॉन्च केलेले आहेत. सो तुमच्या स्किनला परफेक्ट मॅच मिळेलच. ह्यांचे कन्सिलर सुद्धा खूप छान आहेत आणि ह्यांचे इव्हन सगळेच मेकअप प्रोडक्ट खूप खूप सुंदर आहेत. त्याचा फॉर्म्युला आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी खूप छान आहे, नॅचरल आहेत. सो मी हाताच्या साह्यानेच हे माझं जे मी करेक्टर घेतलेलं होतं, ते जे पॉटमधलं कन्सिलर घेतलं होतं ते मी छान इव्हन आउट करून घेते माझ्या स्किनवरती. आणि तुम्ही बघू शकताय की ते एकदम मेल्ट होतं स्किनमध्ये आणि जे काही माझे छोटे मोठे डार्क स्पॉट्स होते ते सुद्धा ह्या कन्सिलरनी कव्हर केलेले आहेत. आणि माझा जो पूर्ण एक बेस आहे तो रेडी झालाय. आता मला कुठल्याही
स्पेशल करेक्टरची गरज नाहीये किंवा स्पेशल कन्सिलरची गरज नाहीये. हे एका छोट्या पॉटमध्ये माझं सगळं काम होऊन जात आहे. सो तुम्हाला मी हे नक्की रिकमेंड करेन. जर तुम्हाला तुमचा मॅच शेड मिळाला तर हे करेक्टर बेस्ट आहे आणि वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे. सो खूप जास्त काळापर्यंत तुमच्या स्किनवरती हे राहणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये असे प्रोडक्ट तुम्ही जेव्हा यूज कराल ना, सो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण वॉटरप्रूफ मेकअप हा पावसाळ्यामध्ये आपल्याला लागतोच लागतो. नेक्स्ट मी तुम्हाला सजेशन देणार आहे ह्या मेकअप ब्रश सेटचं. हे मी अमेझॉनवरनं परचेस केले होते. ह्याच्यातला हा पावडर ब्रश जो आहे तो मी प्रचंड यूज करते सध्या. सगळे कॉम्पॅक्ट लावायला मी हाच यूज करते. ह्याच्यात छान ब्रश आहे, एक ब्लेंडिंग आयशॅडो ब्रश आहे. सो मी इथे कॉम्पॅक्टसाठी यूज करते मेबलिनचं कॉम्पॅक्ट. 220 रुपयाला तुम्हाला मिळून जातं. माझा ह्याच्यात जो शेड आहे तो आहे 128. आणि ह्या तुम्ही बघताय की मी ऑलरेडी पॅन हिट केलाय ह्याचा, मी ते बऱ्यापैकी संपवलेला आहे. सो मी सेम तो फ्लफी ब्रश घेऊन त्याच्यात स्वर्ल करून माझं जे पूर्ण बेस आहे तो छान सेट करून घेणार आहे. मला खूप जास्त मॅट लुक नकोय, सो मी फक्त डस्ट करून घेते जी काही पावडर आहे ती, म्हणजे एक छान बेस सेट होईल यासाठी. हा ब्रश बेस्ट आहे बाय द वे, सिरियसली. जर तुम्ही कुठल्याही अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये ब्रशेस बघत असेल तर नक्की ह्याच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. यानंतर मी घेत आहे मायग्लॅमचं हे ब्लश, ज्याच्यात माझं शेड आहे 01 लव्ह. हे सुद्धा तुम्हाला 399 ला मायग्लॅमच्या साईटवरती किंवा अमेझॉनवरती आरामात मिळणार आहे. हा जो शेड आहे ना, हा इतका नॅचरल आहे, माझ्या स्किन टोनला बिलकुल सुद्धा रेडिश पिंकिश असा वाटत नाही. खूप सटल ग्लो देतो. तुम्ही बघताय एक नो मेकअप लुकसाठी जर तुम्ही कुठला ब्लश बघताय ना, तर हे ब्लश परफेक्ट आहे असं मला वाटतं. त्याला छान मिरर सुद्धा दिलेला आहे आणि हा शेड बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आहे. आणि पावडर ब्लश असल्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो सेट व्हायला सुद्धा हेल्प होतं. ह्याच्यानंतर मी थोडंसं आयलिड्स वरती थोडं फ्लश ऑफ कलरसाठी मी थोडंसं अप्लाय करून घेते आणि तुम्ही बघताय खूप नॅचरल आणि सटल लुक दिसतोय आपला. हे ब्लश तुम्हाला कधी कधी 1 रुपयाला सुद्धा मायग्लॅमच्या साईटवरती मिळू शकतं. नेक्स्ट मी घेत आहे मिस क्लेअरची ही आय शॅडो. ही बेक आय शॅडो आहे, फक्त 99 रुपयाला तुम्हाला नायकाला मिळून जाते. पूर्ण ट्युटोरियल मधलं माझं सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट आहे हे, सगळ्यात स्वस्त पण आहे आणि मी हे रोजला माझं ऍज अ हायलायटर म्हणून यूज करते. तुम्ही बघताय इतका सटल आणि विदिन ग्लो आहे ना, हा बेस्ट आहे. 99 रुपयाला तुम्हाला अजून कायच येणार आहे. येस, ही आय शॅडो आहे पण मी ते ऍज अ हायलायटर म्हणून यूज करते आणि आयलिड्सला सुद्धा वापरते. सो माझे जे आयलिड्स आहेत ते छान असे ओपन अप किंवा उठावदार दिसतात. तुम्ही बघताय की असं वाटतच नाहीये की कुठलं चंकी ग्लिटरी असं कुठलं हायलायटर मी यूज केलंय. इतकं छान आणि इतकं सुंदर ग्लो येतोय ना. तुम्ही स्वतःच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय हे हायलायटर. आणि माझ्या मते ह्याच्यात खूप सारे कलर्स आहेत. माझ्या स्किन टोनला हा शेड खूप छान मॅच होतोय. हा 08 आहे, मे बी मी स्क्रीनवर मेन्शन केलेलाच आहे. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली वेगळे कलर सुद्धा चॉईस करू शकता. लास्टली आपली स्टेप आहे ती आहे लिपस्टिक. सो इथे मी घेत आहे एल18ची ही शेड आहे नटी लाटे आणि सध्या मी ह्या लिपस्टिक डिस्कवर केल्यात एल18च्या. सुंदर फॉर्म्युला आहे, कम्फर्टेबल आहे आणि जसं हवं तसं तुम्ही अप्लाय करू शकता आणि इतकी लाईट वेट आहे, बिलकुल सुद्धा वाटत नाही की तुम्ही काहीतरी अप्लाय केलंय. आणि इतक्या स्वस्त आहेत, मेन म्हणजे 100, 99, 110 अशा शेड रेंजमध्ये तुम्हाला या लिपस्टिक्स येऊन जातात. ही एक छान न्यूड ब्राऊन कलर आहे, डेली वेअरसाठी परफेक्ट शेड आहे असं मला वाटतं. सो म्हणजे तुम्ही डस्की स्किन टोनचे असाल, तुम्ही मीडियम स्किन टोनचे असाल किंवा तुम्ही फेअर असाल, ह्या तिन्ही स्किन टोनवरती ही लिपस्टिक तितकीच सुंदर दिसणार आहे. सो सध्याची माझी करंट फेवरेट आहे ही लिपस्टिक. मी रोज माझ्या बॅगेत सुद्धा हीच कॅरी करते. आणि हा आहे आपला फायनल लुक. तुम्हाला हवं तर तुम्ही ओपन हेअर्स ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर कुठली छान हेअरस्टाईल करून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता किंवा आउटिंगला बाहेर जाऊ शकता. सो हा आहे आपला नो मेकअप लुक. मी ह्याच्यात लायनर वगैरे केलेलं नाहीये किंवा माझे आईज वगैरे बोल्ड केलेले नाहीयेत, कारण मला एक छान सटल ग्लोवाला मेकअप हवा होता त्यासाठी. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही अजून छान छान व्हिडिओज बघायचे असतील, तुमचे काही रिकमेंडेशन असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. मी नक्की त्याचा रिप्लाय देईन आणि तसे व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेन. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.